आपण सगळेच आजकाल AI बद्दल ऐकतो, पण या पडद्यामागे एक जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध आहे त्या खास चिप्सचं, ज्या या संपूर्ण AI क्रांतीला ताकद देत आहेत. चला तर मग या AI चिप वॉर्सच्या जगात आज शिरूया आणि बघूया नक्की काय चाललंय. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, एआयच्या या विशाळ दुनियेवर सध्या राज्य कोण करतंय? याचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. हो, फक्त एक शब्द, एनव्हिडिया. हीच ती कंपनी आहे जिने एआय हार्डवेअरच्या मार्केटवर अक्षरशः कब्जा केला आहे. मग एनव्हिडियाचं हे जे काही वर्चस्व आहे त्याचा पाया काय आहे? आणि आपण सारखं ऐकतो जीपीयू, हे नक्की आहे तरी काय? चला समजून घेऊया. जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. आता नावावरून वाटेल की हे फक्त ग्राफिक्ससाठी आहे, पण खरी जादू आहे पॅरलल प्रोसेसिंग या संकल्पनेत. कल्पना करा, एक खूप हुशार गणितज्ञ आहे जो एक मोठं अवघड गणित सोडवू शकतो. हा झाला आपला सीपीयू. पण जीपीयू म्हणजे काय? तर एका वर्गात बसलेले हजारो विद्यार्थी जे एकाच वेळी हजारो छोटी छोटी गणितं चुटकी सरशी सोडवतात. एआयला बरोबर हीच गोष्ट लागते, एकाच वेळी लाखो गोष्टींवर प्रक्रिया करण्याची ताकद. आणि गंमत म्हणजे जीपीयूचा हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी म्हणजे पहिली पायरी, हे चिप्स बनवले होते ते व्हिडिओ गेम्ससाठी, म्हणजे स्क्रीनवर हजारो पिक्सेल्स एकाच वेळी दाखवण्यासाठी. मग आली दुसरी पायरी, 2012 साल. ॲलेक्सनेट नावाच्या एका AI मॉडेलने क्रांती केली. त्यांनी जीपीयू वापरून इमेज ओळखण्याची स्पर्धा जिंकली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा जगाला कळलं की अरे वा, ही जी पॅरलल प्रोसेसिंगची ताकद आहे ती तर एआयसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि मग आली तिसरी पायरी. याच कारणामुळे जीपीयूने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सारख्या गणितावर आपलं प्रभुत्व मिळवलं. आणि हेच गणित AI मॉडेल्सचा पाया आहे. पण एक मिनिट, एनव्हिडियाची खरी ताकद फक्त त्यांच्या हार्डवेअरमध्ये नाहीये. त्यांचं एक गुप्त शस्त्र आहे, आणि ते म्हणजे कुडा. कुडा हा एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. याच्यामुळे काय होतं तर डेव्हलपर्सना एनव्हिडियाच्या जीपीयूजवर AI प्रोग्राम्स बनवणं खूप सोपं जातं. आणि हीच गोष्ट त्यांच्या स्पर्धकांसाठी एक मोठी भिंत उभी करते. पण म्हणतात ना, राजाचा मुकुट जितका मौल्यवान असतो तितकाच तो जडही असतो. एनव्हिडियाच्या या वर्चस्वाची एक मोठी किंमत चुकवावी लागतेय. त्यांच्या जीपीयूजवर अवलंबून राहणं आता इतकं महाग झालंय की त्यामुळेच एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे. फक्त एक अंदाज लावा, एनव्हिडियाच्या एक ब्लॅकवेल सर्व्हर रॅकची किंमत किती असेल? तब्बल $30 लाख. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर जवळपास 25 कोटी रुपये. विचार करा, फक्त एका रॅकसाठी. एवढा प्रचंड खर्च म्हणजे मोठ्यात मोठ्या टेक कंपन्यांवर सुद्धा किती मोठा आर्थिक दबाव येत असेल. मग साहजिकच प्रश्न पडतो की जेव्हा खर्च इतका अवाढव्य होतो तेव्हा गुगल, ॲमेझॉन, मेटा यांसारख्या कंपन्या काय करू शकतात? त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? आणि इथेच या कहाणीत एक नवीन जबरदस्त ट्विस्ट येतो. या मोठ्या कंपन्यांनी आता स्वतःची शस्त्र बनवायला सुरुवात केली आहेत, आणि या शस्त्राचं नाव आहे ASIC. एनव्हिडियाच्या वर्चस्वाला हेच त्यांचं उत्तर आहे. ASIC म्हणजे ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट. आता हे नाव जरा किचकट वाटेल, पण संकल्पना एकदम सोपी आहे. ही अशी चिप आहे जी फक्त आणि फक्त एकाच कामासाठी बनवलेली असते, म्हणजे ती मास्टर ऑफ वन आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला फक्त स्क्रू घट्ट करायचे असतील तर आपण एक खास स्क्रू ड्रायव्हर वापरू, बरोबर? आपण स्विस आर्मी नाईफ नाही वापरणार. ASIC म्हणजे तो खास स्क्रू ड्रायव्हर. ती इतर कुठलंही काम करू शकत नाही, पण जे काम तिला दिलंय ते ती प्रचंड वेगाने आणि खूप कमी वीज वापरून करते. हा फरक समजून घेण्यासाठी ही तुलना एकदम परफेक्ट आहे. एका बाजूला आहे जीपीयू, जे आहे एका स्विस आर्मी नाईफसारखं. ते अनेक प्रकारची AI कामं करू शकतं, खूप लवचिक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे ASIC, जे आहे एका विशिष्ट कामासाठी बनवलेल्या हत्यारासारखं. ते फक्त एकच काम करतं, पण ते काम करण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. गुगलचा TPU किंवा ॲमेझॉनचा ट्रेनियम ही याचीच उत्तम उदाहरणं आहेत. मग या कंपन्या स्वतःच्या चिप्स बनवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स का खर्च करत आहेत? याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे अर्थातच खर्च कमी करायचा आहे. दुसरं, SIC कमी वीज खातात, त्यामुळे विजेची बचत होते. तिसरं, स्वतःची चिप म्हणजे आपल्या AI सिस्टीमवर पूर्ण कंट्रोल मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं कारण म्हणजे एनव्हिडियासारख्या एकाच कंपनीवर अवलंबून राहायचं नाही. उदाहरणार्थ, गुगल 2015 पासून स्वतःचे TPU चिप्स वापरत आहे. पण थांबा, ही लढाई फक्त जीपीयू विरुद्ध ASIC एवढीच नाहीये. ही युद्धभूमी खूप मोठी आहे आणि यात अजूनही काही महत्त्वाचे खेळाडू आहेत ज्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण बोलत होतो मोठ्या डेटा सेंटर्सबद्दल,
पण AI आता आपल्या हातातल्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये पण आलं आहे. आणि इथे एंट्री होते NPUची, म्हणजे न्यूरल प्रोसेसिंग युनिट. या चिप्स एज AIसाठी बनवलेल्या आहेत. एज AI म्हणजे काय? तर तुमच्या डिव्हाइसवरच AI प्रक्रिया करणं, इंटरनेटवर डेटा न पाठवता. याचा फायदा काय? एकतर तुमची प्रायव्हसी जपली जाते आणि दुसरं म्हणजे AI खूप फास्ट काम करतं. आता या सगळ्या गोष्टीत एक खूप मोठा ट्विस्ट आहे. चिपची डिझाईन कोणीही करो, एनव्हिडिया, गुगल, ॲमेझॉन, कोणीही, पण त्या बनवण्यासाठी हे सगळेजण फक्त एकाच कंपनीवर अवलंबून आहेत आणि ती कंपनी आहे तायवानमधली TSMC. जगातल्या सगळ्यात ॲडव्हान्स चिप्स बनवण्याची फॅक्टरी फक्त त्यांच्याकडे आहे. याचा अर्थ काय? तर संपूर्ण जगाची टेक्नॉलॉजी सप्लाय चेन आणि बरंचसं राजकारण या एका कंपनीवर अवलंबून आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. भविष्यातली सगळ्यात मोठी लढाई कोणती असेल? AIचं भविष्य नक्की कशावर ठरणार आहे? जरा विचार करा. मोठमोठे AI डेटा सेंटर्स बनवण्याची जी शर्यत लागली आहे, त्यातला सगळ्यात मोठा अडथळा काय असेल? चिप्सची कमतरता की पैसा? नाही, उत्तर यापैकी काहीच नाहीये. उत्तर आहे वीज. हो, एनर्जी. हे जे मोठमोठे AI डेटा सेंटर्स आहेत ना, ते अक्षरशः वीज पितात. काही डेटा सेंटर्स तर लहान देशांपेक्षा जास्त वीज वापरतात. त्यामुळे आता ही लढाई फक्त चिप्सची नाही, तर ऊर्जेची झाली आहे. भविष्यात चिप्सपेक्षाही जास्त महत्त्वाचं ठरेल की या डेटा सेंटर्सना वीज कोण पुरवतं, कारण ज्याच्याकडे ऊर्जा आहे तोच AIच्या या शर्यतीत पुढे जाईल. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. AIचं भविष्य कोण लिहिणार? जे चिप्स बनवतात ते, की त्या चिप्सनं चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतात ते? या प्रश्नाचं उत्तरच कदाचित आपलं भविष्य ठरवेल.